मुलींना मोफत शिक्षण योजना. पैशाअभावी राज्यातील मुलींचे शिक्षण थांबू नये म्हणून राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यार्थिनींना शिक्षण शुल्काकरिता 100% अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक शुल्काची मागणी करू नये असे स्पष्ट आदेशही उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने काढले आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा मुलींचे संपूर्ण शिक्षण शुल्क शासनातर्फे भरले जाणार आहे. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग SEBC आणि इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास नव्याने प्रवेश घेतलेल्या किंवा पूर्वीच प्रवेश घेतलेल्या मुलींना ही 100% शिक्षण शुल्क सवलत मिळणार आहे. पूर्वी मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काचा 50% लाभ मिळायचा. मात्र मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क शासनातर्फे भरले जाणार आहे. यात व्यवस्थापन कोट्यातील आणि संस्था स्तरावरील प्रवेश वगळण्यात आले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना मुलींकडून शिक्षण संस्थांनी कोणत्याही प्रकारचे शिक्षण शुल्क मागू नये याची काळजीही सरकारने घेतली आहे. त्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यार्थिनींना शिक्षण शुल्काकरिता 100% अनुदान देण्यात येणार असल्याने संबंधित व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक शुल्काची मागणी करू नये यासाठी शासनाने 19 जुलै 2024 रोजी आदेश काढला आहे. त्याचबरोबर संचालनालय स्तरावरून देखील सर्व संबंधित शिक्षण संस्थांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना प्रवेशाच्या वेळी उद्भवणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय स्तरांवर तक्रार निवारण केंद्रही शासनाने सुरू केली आहेत. ही योजना उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून राबवण्यात येत आहे. DBT पोर्टलद्वारे विद्यार्थिनींनी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरू झालेली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे भरमसाठ शिक्षण शुल्क परवडत नाही म्हणून मुलींचे शिक्षण थांबता कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना आणली आहे. नमस्कार, मी पौर्णिमा शंकर साखरकर. मी नागपूरला राहते. मी झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर इथे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये 3rd इयरला शिकते. नुकताच राज्य सरकारने शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून OBC, EBC, SEBC आणि EWS या कॅटेगरीतील ज्यांनी ऍडमिशन कॅपमधून घेतले अशा सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मोफत देण्याचे जाहीर केलेले आहे. बाकी कॅटेगरीतील सर्व मुलींना शिक्षण मोफत होतो, पण आम्हाला OBC आणि ओपन कॅटेगरीतील मुलींना शिक्षण फी भरावी लागत होती. आता राज्य सरकारच्या ह्या निर्णयामुळे त्या मुलींना सुद्धा फी भरावी लागणार नाही आणि त्याचा आम्हाला खूप मोठा आधार होईल. नमस्कार, मी पूर्वजा विजय गुचडे, राहणार तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मी सध्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे 3rd इयरमध्ये शिकत आहे. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी फी माफीचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्व मुलींना याचा खूप फायदा झालेला आहे. माझाही फी माफी झाली त्याबद्दल मी शासनाचे आभार मानते. नमस्कार, माझे नाव श्रिया संजय रणभिसे आहे. मी वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूरमध्ये राहते. मी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये B फार्मसीच्या 4थ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. शेतकरी कुटुंब असल्यामुळे मला शिक्षणामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यात वडील नसल्यामुळे आव्हानांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर सरकारच्या मुलींसाठी फी माफ करण्याचा निर्णय खूप मदतीचा ठरला. मी आता निर्धास्तपणे शिक्षण पूर्ण करू शकते. माझे नाव आकांक्षा अशोक पवार आहे. मी मुक्काम पोस्ट पिकळे, तालुका खटाव, जिल्हा सांगली येथून आहे. मी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या शाखेत 3य वर्षाला शिकत आहे.
मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे मला 46,000 फी भरावी लागत होती, परंतु शासनाने काढलेल्या GR मुळे माझे शिक्षण मुफ्त झाले आहे. त्यामुळे मला खूप लाभ झाला आहे. माझ्या उच्च शिक्षणासाठी व भविष्यासाठी मला याचा खूप लाभ आहे. प्रोफेशनल कॉलेजेस, ज्याला आपण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्री असे जे प्रोफेशनल कॉलेजेस आहेत, त्यात मात्र आपल्याला 50% फी माफ होती. ती सुद्धा आता आपण मुलींसाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे अशांसाठी ती सुद्धा 100% माफ केली. प्रामुख्याने या निर्णयामधली स्पष्टता यावी. खूप कन्फ्युजन आहे, काही कन्फ्युजन क्रिएट केलं जात आहे. तर ते कन्फ्युजन संपावं आणि सगळ्यांना ह्या सवलतीचा लाभ व्हावा यासाठी एक अतिशय चांगली फिल्म केली आहे, जी नंतरही आमच्या खात्याच्या वेबसाईटवर आणि सर्व ठिकाणी उपलब्ध राहील. त्यामुळे वारंवार आपण ती फिल्म बघून आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. महाराष्ट्रामध्ये मुलींचं शिक्षणाचं प्रमाण हे 36% आहे, मुलांचं प्रमाण हे 64% आहे. आणि त्यामुळे हे मुलींचं प्रमाण 36% ते 40% करता येईल का, 45% करता येईल का, यातून मुलींना प्रोत्साहन म्हणून ही योजना आहे.